हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज सकाळी 6:30 वाजताचा सूर्य उगवतेचा व्ह्यू मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलाय. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. श्रावण आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे पूर्ण धुकं पडल्यासारखं दिसतंय आणि सूर्य पण एकदम लाल पिवळे चादर ओढून बाहेर आलेला असं दिसतोय आणि वातावरणात पण पूर्ण धुकं आहे. झाडांनी पूर्ण धुक्यांची चादरच ओढली गेली. तर रोजचं डेली रुटीन फॉलो करत मी खाली पूजेसाठी फुलं वगैरे घ्यायला आलेली. तरी खाली मुंग्यांनी छोटी छोटी गाळोळी बनवलेली. निसर्गाची कमाल पण बघत होती. एवढ्या छोट्या छोट्या मुंग्या पण किती शिस्तबद्ध असतात. आपल्या तोंडामध्ये एक एक मातीचा कण घेत वारुळं करत असतात. वातावरण खूप फ्रेश असतं. ऑक्सिजन वगैरे सकाळची पाणी वगैरे पूजा वगैरे केली. आणि श्रावण म्हटल्यावर आणि सण म्हटल्यावर वातावरणात एक वेगळाच तर खाली बरेच वेगवेगळी झाडं आहेत. तर श्रावण म्हटलं की पूर्ण सणाचाच महिना. तर श्रावणात पूजेसाठी बरेच नारळांचा उपयोग होतो. तर नारळाच्या वरचे आवरण आपण फेकून देतो, तर ती न फेकता त्यापासून कोकोपीट बनवू शकतो. तर आज मी कोकोपीट बनवायला घेतलंय. त्यासाठी एक मोठी बकेट घेतली आणि अर्धी बकेट टाकलं आणि त्यात थोडीशी माती टाकली आणि नंतर वरतून नारळाचे टाकले आणि हे जवळपास आपल्याला 1-1.5 महिना पाण्यात भिजत ठेवायचंय आणि नंतर पुढची प्रोसेस फॉलो करायची. कोकोपीट झाडांच्या वाढीसाठी खूप घटक आहे. त्याने ओलावा टिकून राहतो आणि ते खराब वगैरे होण्यामुळे आपण pH वगैरे पण. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट